दोघांचं परस्परावर प्रेम होतं, पण त्या प्रेमाला समाजाच्या नजरेत मान्यता नव्हती. कशी असेल मान्यता? कारण प्रेयसी आधीपासून विवाहित होती, ज्याच्यावर ती प्रेम करायची. नात्यात तो तिचा पुतण्या लागायचा. समाज नात्याची पर्वा न करता त्यांचं अफेअर सुरू होतं. पुढे जाऊन या प्रेमाचं काय होणार याचा त्यांनी विचार केला नव्हता. 2 वर्षानंतर एक दिवस नवऱ्याने पत्नीला प्रियकरासह नको त्या अवस्थेमध्ये पकडलं. त्यावेळी इतका वाद झाला की दोघांच्या भेटण्यावर बंधन आली. परस्परापासून लांब राहणं काकीला आणि पुतण्याला दोघांना सहन होत नव्हतं. पुतण्याला काकीला भेटण्याची आस लागलेली. घरात भांडण सुरू झाली. विषय पोलीस स्टेशन पर्यंत गेला. तिथे तोडगा निघाला, पण काकीने विष प्राशन करून जीवन संपवलं. पुतण्याला याबद्दल समजलं तेव्हा त्याने सुद्धा काकी सोडून गेली म्हणून विष प्राशन केलं. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांचा जीवन मृत्यूचा संघर्ष सुरू आहे. मंजनपूर कोतवाली क्षेत्र हटवा रामपूरचं प्रकरण आहे. इथे 36 वर्षीय पिंटूचं लग्न विमला देवी सोबत झालेलं. त्यांना 3 मुलं झाली. 2 वर्षापूर्वी पिंटूच्या 20 वर्षीय पुतण्या विशोक सोबत विमला देवीची जवळीक वाढली. पिंटू दुसऱ्या शहरात काम करायचा, तो फार कमी घरी यायचा. विमला आणि विशोक परस्परासोबत वेळ घालवू लागले. दोघांच्या अफेअर बद्दल कुटुंबाला समजल्यानंतर खूप विरोध झाला. नवरा पिंटूने दोघांना एकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. त्यानंतर विमलाच विशोक सोबत भेटणं बंद झालं. अखेर भेटणं होत नसल्याने विमला विष प्राशन केलं. त्यानंतर विशोकने सुद्धा विष प्राशन केलं. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशोकची आई गुडिया देवीने सांगितले की विमला आणि विशोक दोघे मोबाईलवर बोलायचे. यावरून 2 वर्षापूर्वी सुद्धा वाद झालेला. नंतर यावर तोडगा निघाला. विमला देवीने विष पिऊन जीव दिला. आता मुलाने तेच केले. दुसऱ्या बाजूला विमलाच्या भावाने विशोकवर गंभीर आरोप केले आहेत. विशोक माझ्या बहिणीला त्रास द्यायचा, तिच्यासोबत संबंध ठेवायचा, त्यामुळेच विमलाने विष पिऊन जीव दिला. विमलाचा भाऊ बोलला की पोलीसही आमची FIR घेत नाहीत. मला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.